नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 1.1 मधला प्रश्न क्रमांक पहिला काय दिला आहे, पुढील संच यादी पद्धतीने लिहा. तर पहिला प्रश्न काय, समपूर्णांक संख्यांचा संच. दुसरा 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. 3 नंबर सर्व ऋण पूर्णांकाचा संच. 4 नंबर संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. ओके, तर हा संच यादी पद्धतीने लिहायचा आहे. पहिला आपण बघूया समपूर्णांक संख्यांचा संच. समपूर्णांक संख्यांचा संच. ओके, त्या संचाला आपण ए नाव देऊया. आता समपूर्णांक संख्या पूर्णांक संख्या कोणत्या आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. पूर्णांक संख्या किती कोणते, 1 2 3 4 5 6 7 8 9. शून्य पण येतं त्याच्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये समसंख्या कोणत्या आहेत, 2 4 6 8. हे आपल्याला लिहायचे आहेत. समपूर्णांक संख्यांचा संच. विषम पूर्णांक संख्याचा संच असतो तर 1 3 5 7 9 असं आलं असतं, पण इथे समपूर्णांक संख्येचा संच असल्यामुळे 2 4 6 8 आला आहे. ओके, ते अनंत. ओके, हा झाला काय, समपूर्णांक संख्यांचा संच. आता 2 नंबर 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. आता 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच, त्यासाठी आपल्याला मूळ संख्या माहीत असायला पाहिजे. तिथे मी तुम्हाला एक कच्चं आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मूळ संख्या कुठल्या असतात, ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो, बाकी कोणत्या संख्येने त्याला भाग जात नाही. ओके, त्या संख्येने मूळ संख्या म्हणतात. अशा 1 ते 50 मधल्या किती किती आहेत आणि कोणत्या कोणत्या, 2 3 5 7 9 11 13 17. त्याच्यानंतर 19 आहे, त्याच्यानंतर 23 आहे, त्याच्यानंतर 29 आहे, 31 आहे, 37 41 आहे, 43 आहे आणि 47 आहे. ओके, या सगळ्या मूळ संख्या आहेत. आता या मूळ संख्यामधल्या काय, सममूळ संख्या. सम फक्त एकच आहे, 2. त्याच्यामुळे ते ए बरोबर काय येणार आहे, फक्त 2 येणार आहे. ओके, 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच काय, 2. आता विषममूळ संख्यांचा संच असतो तर हे सगळे आले असते 2 सोडून. याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा, सर्व ऋण पूर्णांकाचा संच. आता हे काय, हे बघा, हे पूर्णांक संख्येचा संच. आता ऋण पूर्णांक संख्येचा संच म्हणजे -1 -2 -3 ते अनंतपर्यंत. ओके, हे काय ऋण पूर्णांक संख्या आहेत. तर आपण इकडे ए लिहूया. सर्व पूर्णांकाचा संच म्हणजे काय, -1 -2 -3 ते अनंतपर्यंत. आता चौथं काय दिलं आहे, संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. संगीतातील 7 स्वर कोणते, सा रे ग म प ध नि सा. सा रे ग म प ध नि सा. ओके, आता हे 7 स्वर आहेत. तर सा हे 2 वेळा आलं आहे, त्याच्यामुळे सा आपल्याला एकदाच लिहायचं आहे. ओके, म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, संच ए बरोबर सा रे ग म प ध नी पर्यंत येणार आहे फक्त. ओके, म्हणजे संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच काय, सा रे ग म प ध नि. नाही पण हे 8 स्वर झाले ना, हे सा येत नाही परत, हे रिपीट होतं इथे. त्याच्यामुळे 7 स्वर हेच आहेत, सा रे ग म प ध नि. अशा प्रकारे प्रश्न हे कंप्लीट झाला आहे. प्रश्न 1 मधलं पुढील संच यादी पद्धतीने लिहा हे कंप्लीट झालेलं आहे. ओके, धन्यवाद.